सांगली कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह स्पर्श करताच वाजणार अलार्म। ब्रिटिशकालीन सांगली जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून गतवर्षी आणि नुकतेच कैदी पळाल्याचा प्रकार घडला। यामुळे कारागृहाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली। आता शेवटचा उपाय म्हणून तटबंदीवर उभारलेल्या 6 फुटांच्या तारेच्या वाय आकारातील कंपाऊंडच्या तारांमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला जाणार आहे। त्यामुळे कैद्याने पळण्याचा प्रयत्न केल्यास करंट लागू शकतो, तसेच तात्काळ अलार्म सिस्टीममधून भोंगाही वाजू लागेल। गतवर्षी जुलै 2022 मध्ये तासगावच्या खुनातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड राहणार येळगुड तालुका सिंदगी हा तटबंदीवरून उडी मारून पळाला, तर गत महिन्यात पोक्सोच्या गुन्ह्यातील सदाशिव अशोक सनदे 25 राहणार मिसळवाडी आष्टा हा पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने पळाला। त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला। या घटनेपूर्वी गांजा, दारू, मोबाईल तटबंदीवरून आतमध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले होते। कारागृहाभोवती गेल्या काही वर्षात शाळा, अपार्टमेंट व नागरी वस्ती झालेली आहे। नागरिकांच्या घरावर चढून आतमध्ये मटणाची पाकिटे टाकल्याचा प्रकारही यापूर्वी घडला होता। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे। तटबंदीवर जवळपास 6 फुटांचे तारेचे कंपाऊंड असून त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडलेला आहे, तसेच आतमध्ये धोक्याच्या ठिकाणी पत्रे मारलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।